हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, स्त्रिया स्त्रियांबद्दल असं कसं बोलू शकतील? मला तरी अतिशय काय वाईट वाटते. आणि असं कसं बोलू शकतात ते मला आय कांट थिंक. नुकतंच भंडारा तिथे 13 जानेवारीला भीम मेळावा झाला. तिथे अंजली भारती नावाचे स्त्रीनं आपले माननीय मुख्यमंत्री साहेब ह्यांचे मिसेस बद्दल अतिशय घाणेरडं बोलली. मी काही तर रिपीट पण करू शकत नाही. कोणी कोणावरही, फक्त सीएमच्या मिसेस म्हणून नव्हे, कुठल्याही स्त्री बद्दल कोणी असं बोलू नये असं ती बोललेली आहे. अहो, आपल्याला संविधानानं सर्व काही दिले, राईट्स आहेत, पण त्याच्याबरोबर आपल्याला ड्युटीज पण आहेत. आणि आपण सर्व लोक संविधान मानणारे लोक आहोत. मग अशी भाषा वापरणं मला वाटते हे कायद्यानं गुन्हा आहे. आता ती बाई का तसं बोलली हे मला काही माहित नाही. ती फ्रस्ट्रेट असेल, काही असेल, काय म्हणजे सहसा का नाही आपण कसं बोलतो तर आपल्या पातळीवरनं असते. त्यामुळे ती तिथेपर्यंत कसं काही बोलली हे मला माहीत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला अगदी चांगली शिकवण दिले. तसं असताना त्यांचे मेळावेत असं बोलणं म्हणजे मला वाटते निंदनीय आहे. आणि तेही एक स्त्री होऊन ती दुसऱ्या स्त्रीबद्दल कसं असं बोलू शकते. त्यामुळे आपण बोलताना आपली भाषा जरा जाणून समजून घेऊन बोलावं. तुम्ही फ्रस्ट्रेटेड झालेला असाल, काही असू देत, तर तुमचं तुम्ही ठेवून घ्या. पण प्रत्येकाला रिस्पेक्ट आहे, कोणी असो ती. मी इथे सीएमच्या मिसेस म्हणून बोलत नाही. कुठल्याच एका स्त्रीबद्दल सुद्धा कोणी असं बोलू नये. आणि बोललेला मी तर त्याला गुन्हाच मानेन. बिलकुल असं बोलता कामा नये. अहो, देवानं आपल्याला तोंड कशासाठी दिले? जेवायला म्हणजे खायला आणि गोड बोलायला. नको तर बोलायला दिलेलं नाहीये. तुम्हाला चांगलं बोलता येत नसलं तर वाईट तरी बोलू नका ना. तेवढे तरी आपण निश्चय करूया. बोललं की मी चांगलं बोलणार आहे, वाईट बोलणार नाहीये. आणि ह्या मला आणि खूप आश्चर्य वाटते. म्हणजे एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला का ती समजून घेत नाही? एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला का समजून घेत नाही? आता तू त्यांना काय बोललीस हे तुझ्यावर घडलं तर कसं होईल हे नको जरा तरी जाणून घ्यायला? आणि मी म्हटल्यासारखं जे काही आपण लोकाला देतो, बोलतो, तर काही ती लोक तयार नसतात तर घ्यायला. मग तर तुमचेच पदरात राहते. आता असं बोलून काय झालं? कोणी त्यांचं कौतुक करणार का? मला नाही वाटत. कुठली स्त्री काय पुरुष सुद्धा. का म्हणजे आपण चांगले संस्कारातनं आपले मुलाबाळांना मोठे करतो. आणि भारत देश आपलं हे संस्कारांना मानते. त्यामुळे हे अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे ह्याच्यातनं आपण काय घ्यायचं म्हणजे
आपल्याला बोलता आलं तर चांगलं बोलायचं, नाही ते वाईट कोणाबद्दलही बोलू नये. तर मग कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, कोणी असो. आणि स्त्रियांबद्दल असं का बोलतात किंवा स्त्रियांचा द्वेष का करतात? आता घराघरातलं बघा तुम्ही, भांडणं कोणाची होतात? मेजॉरिटी म्हणते मी, सर्व काही नाही. सासू आणि सुनेचं. हा, सासरा आणि सुनेचं होते का? नाही, सहसा नाही होत, सहसा नाही. हा, हे कशामुळे होते का? म्हणजे सून आल्यावर ती घराचा ताबा म्हणेन मी, किंवा आता सगळं तिच्या हातात जाते. इथे अधिकार जातो म्हणून असेल असं माझं निरीक्षण आहे, मला माहीत नाहीये. त्यामुळे हे असं होण्यापेक्षा आपणच सगळं सोडून त्यांच्या ताब्यात दिला की कधी भांडणं होतच नाहीत नंतर. का? म्हणजे आपण पण सून म्हणून आलेलो होतो, त्यामुळे आपल्याला तो अनुभव आहे, आपल्याला कसं वाटलं, काय वाटलं. त्यामुळे कुठेही मला वाटते कोणाबद्दल आहे, स्त्री म्हणा पुरुष, असं नको तेवढं पातळी सोडून म्हणेन मी. किती तुम्ही दुःख असं झालेलं असेल, फ्रस्ट्रेशन असेल, हे काही तुमचे प्रॉब्लेम असेल, तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवून घेऊ शकता, असं बोलून तुमचे काही प्रॉब्लेम सुटणार नाहीत. उलट लोक तुम्हाला काय समजायचं ते समजतील. त्यामुळे कोणी कोणावरही असं कोणाच्याही मनाला लागण्यासारखी टीका करू नये. हे बघा, आता ऐकताना आपल्यासारख्याला सुद्धा किती वाईट वाटलं, मग त्या व्यक्तीला किती वाईट वाटेल विचार करा ना. नो डाऊट शेवटी माणूस काय म्हणतो हे काही आपल्या कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही काय बोलता तर तुम्ही बोलता, इट इज लेफ्ट टू यू. तर काही आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. पण एटलिस्ट असं बोलणारे ना, मला वाटते आपण एनकरेज तरी करू नये. ह्या देशात काय जगात म्हणेन मी, प्रत्येक माणसाला, स्त्री असो पुरुष असो, सगळ्यांना मान आहे. प्रत्येक जण रेस्पेक्टेड आहेत. प्रत्येकाला आपापली. आणि आफ्टरऑल काय आहे, गिव्ह रेस्पेक्ट, टेक रेस्पेक्ट. मी तुम्हाला रेस्पेक्ट दिलं की तुम्ही मला देणार. एम आय राईट? त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं आपण आपली रेस्पेक्ट ठेवून घ्यायला पाहिजे. आणि आपण आपली रेस्पेक्ट ठेवून घेतलं की काय होते माहितीये का? तुम्ही गोड बोललात की समोरच्याला काय वाटते? त्यालाही वाटते किती छान बोलतो, मग आपणही असं बोलावं. त्यामुळे कुठली गोष्ट आपण आपल्याला कसं वाटेल हा विचार करून बोलावं. बोलणारे नाही. आता लोकांबद्दल तुम्ही बोलता तेव्हा तुम्हाला असं कोणी बोललं तर कसं वाटेल हा विचार करावा आणि बोलावं. त्याच्याशिवाय बिलकुल असं कोणाबद्दलही, पुरुषाबद्दल स्त्रीबद्दल कोणाबद्दलही बोलू नये. का? म्हणजे हेत ना का नाही, तुम्ही कोणाबद्दल बोललात त्यांचं काहीही कमी होत नाही. उलट लोकांच्या नजरेतनं ती व्यक्ती मोठी होते. पण बोललेली व्यक्ती का नाही, अयो ती असं बोलली, काय हिचं बघा, असं म्हणतील. काही कॉमेंट्स पण मी बघितले. लायकीत तेवढी बोलायची म्हणून बोलली, अमुक तमुक वगैरे. त्यामुळे आपण जे काही बोलतो ते शब्दांनी आपलं रेस्पेक्ट राहते. त्यामुळे बोलताना आपण कोणाबद्दलही रेस्पेक्ट देऊन बोलायला पाहिजे. नाही ते बोलूच नका ना.
तुम्हाला चांगलं बोलता येत नसलं, कोणाबद्दलही चांगलं वाटत नसलं, वाईट तरी बोलू नका. बोलायचं ते चांगलं बोला, वाईट बोलू नका. ही माझी रिक्वेस्ट आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपण सर्वांनी हे फॉलो करूया. हॅव ए गुड डे.